सर्वांना नमस्कार. ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर शहर पोलीस भरती 2017ची प्रश्नपत्रिका घेतलेली आहे आणि हळूहळू सर्वच जिल्ह्याची मी प्रश्नपत्रिका जुन्या झालेल्या टाकणार आहे. जर या व्हिडिओवरती कोणी नवीन असेल तर त्यांनी अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत जातील. तर आपण वेळ न वाया घालवता नागपूर शहर पोलीस भरती 2017 याचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे, कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर याचं उत्तर येतं संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. पुढचा प्रश्न, इथे गणिताचे सुद्धा प्रश्न आहेत मित्रांनो, हे तुम्हाला सॉल्व करायचे आहे. मी इथं उत्तर सांगत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 121. पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 52. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर याचं उत्तर येतं राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर याचं उत्तर येतं रायगड. पुढचा प्रश्न, गणिताचा प्रश्न आहे. रमेश पूर्वेकडे 7 किलोमीटर चालत गेला व त्यानंतर तो उजवीकडे 8 किलोमीटर चालत गेला, तर आरंभ बिंदू व अंतिम बिंदू कमीत कमी किती किलोमीटर अंतर असेल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 10 किलोमीटर. पुढचा प्रश्न, निश्चल शब्दाचे संधी विच्छेद करा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 3 येतं निश्चल. पुढचा प्रश्न, 9 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 90 अंश. पुढचा प्रश्न, ZY तसं AB XW तसं काय येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 CD. पुढचा प्रश्न, 1500चे 20% किती? 1500चे 20% किती येतं? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 300. पुढचा प्रश्न, एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही 3 चाकी सायकली आहेत. त्याचे हँडल्स मोजल्यास 50 भरतात व चाके मोजल्यास 134 होतात, तर त्यापैकी दुचाकी व 3 चाकी सायकली अनुक्रमे किती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 16 व 34. पुढचा प्रश्न, जर कॅट 24 डॉग 26 तर हॉर्ससाठी कोणता अंक असेल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 65. पुढचा प्रश्न, अनुलेखन व श्रुतलेखन ज्यावेळेस दिलेल्या वेळेतच करायचे असते तेव्हा त्या क्रियेस कोणते लेखन म्हणतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गतिलेखन. पुढचा प्रश्न, एचा वडील बीच्या वडिलाचा वडील आहे, तर ए हा बीचा कोण आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वडील. पुढचा प्रश्न, 4 किलोमीटर प्लस 25 मीटर प्लस 120 mm इज इक्वल टू किती सेंटीमीटर? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 40 किलोमीटर प्रतिवेगाने वाहन चालवल्यास 240 किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागेल, म्हणजेच किती तास लागतील? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 6 तास लागतील. पुढचा प्रश्न, एका दुकानदार साडीच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्यास 16% नफा होतो. जर साडीची छापील किंमत 870 रुपये असेल तर साडीची खरेदी किंमत किती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 600 रुपये. पुढचा प्रश्न, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 C हे जीवनसत्व असते, व्हिटॅमिन C. पुढचा प्रश्न, अभिवादन शब्दाचा अर्थ काय आहे? अभिवादन शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नमस्कार. पुढचा प्रश्न, पूर्वी कधी घडणे नाही असे या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अभूतपूर्व. पुढचा प्रश्न, जर प्रेम गोड आहे तर कडू काय असेल? तर याचं उत्तर येतं द्वेष. पुढचा प्रश्न, पंख शब्दाचा अर्थ काय आहे? पंख या शब्दाचा अर्थ काय आहे विचारलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 चिखल. पुढचा प्रश्न, बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 RBI. पुढचा प्रश्न मॅथचा क्वेश्चन आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 49 40. पुढचा प्रश्न, सिंहांची गर्जना तर भुग्यांचा काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 गुंजाराव. पुढचा प्रश्न, सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरिया. पुढचा प्रश्न,
अ ची जन्मतारीख 1 जुलै 2000 आहे आणि ब ची 1 नोव्हेंबर 2001 आहे, तर दोघांच्या वयातील अंतर किती म्हटलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 1 वर्ष 4 महिने. पुढचा प्रश्न, एका दोरीला 10 ठिकाणावरून कापले तर तिचे किती तुकडे होतील? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? जय जवान व जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, लाल बहादूर शास्त्री यांनी दिले. पुढचा प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. तर याचे उत्तर येतं 4 पर्याय दिलेले आहेत, यापैकी कोमल हा पर्याय येतं. पुढचा प्रश्न, बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो? बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न, वर्णन करता येणार नाही असे शब्दसमूहाकरता एक शब्द काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, अवर्णनीय. पुढचा प्रश्न, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 1000 ग्रॅम. पुढचा प्रश्न, किती टक्के सरळ व्याज दराने 250ची 4 वर्षात 300 रुपये ऱ्हास होईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 5% दराने. पुढचा प्रश्न, पद्यात जी विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात? पद्यात जी विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, चरण. पुढचा प्रश्न, एका घड्याळात आरशातून पाहिल्यास 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ दर्शवते, तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील? तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 6 वाजून 50 मिनिटे. पुढचा प्रश्न, भारतीय नागरिकांना विशिष्ट ओळखपत्र देण्यासाठी विशेष प्रकल्पाचे नामकरण काय करण्यात आले आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, आधार. पुढचा प्रश्न, एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फान हे काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, कीटकनाशक. पुढचा प्रश्न, चंद्र तसं पृथ्वी, पृथ्वी तसं काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, सूर्य. पुढचा प्रश्न, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, सी. पुढचा प्रश्न, मधुमेह डॅश या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, इन्सुलिन. ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, कार्बन. गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, आयोडीन. संहार या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे? तर याचं उत्तर येतं विनाश. पर्याय क्रमांक 3. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, भारतरत्न. पुढचा प्रश्न, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 24. पुढचा प्रश्न, 5 टन लोखंड प्रति किलो 6 रुपये दराने खरेदी केल्यास किती खर्च येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 30,000. पुढचा प्रश्न, मुलींच्या रांगेत सुधाचा क्रमांक डावीकडून 17वा व उजवीकडून 7 आहे, तर रांगेत एकूण किती मुली आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 23. पुढचा प्रश्न, एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात. तीच इमारत 150 मजुरांकडून बांधून घ्यावयाची असल्यास किती दिवसात पूर्ण होईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 12 दिवसात पूर्ण होईल. पुढचा प्रश्न, मी मुंबईला जाईन या वाक्यातील काळ ओळखा. तर कोणत्या काळाचं वाक्य आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, भविष्यकाळ. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे? तर याचं उत्तर येतं पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे. MDT म्हणजेच मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या आजाराची औषधोपचार पद्धती आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, कुष्ठरोग. नर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, मादी. नागेश एका वाघासारखे चालत होता, अलंकार ओळखा म्हटलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, उपमा अलंकार. पुढचा प्रश्न, खालील अंक मालिकेत असे किती 6 आहेत ज्यांच्या लगेचच नंतर 5 व लगेचच आधी 4 आलेले आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 2. पुढचा प्रश्न, खालील शब्दापैकी कोणता शब्द विसंगत आहे? तर विसंगत शब्द ओळखायचा आहे. यात येतं पॅरिस. काना डोळा करणे या वाक्याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक 2, दुर्लक्ष करणे. पुढचा प्रश्न, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, आर्यस.
शकून या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? शकून याचे विरुद्धार्थी काय येतं? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अपशकून. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पदाचे नाव काय आहे? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पोलीस महासंचालक. 16 या संख्येचा घन किती येईल? 16 या संख्येचा घन किती येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 4096. हाडे मजबूत करण्याकरिता कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? हाडांसाठी कोणतं विटॅमिन असतं? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 डी. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी रुपये 23 होते. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती म्हटलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 5 रुपये. सदरक्षणाय खलनिग्रहणाय कोणत्या खात्याची ब्रीद वाक्य आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 पोलीस. कोण आहे रे तिकडे या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 प्रश्नचिन्ह येतं. पुढचा प्रश्न, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? डॉट्स हा उपचार पद्धती कोणत्या रुग्णांसाठी आहे? तर याचं उत्तर येतं क्षय रोग ज्यांना आहे त्यांना ही उपचार पद्धती दिली जाते. तो झाडावर चढला वाक्यामधील काळ ओळखा. वाक्य दिलेलं आहे तो झाडावर चढला तर कोणत्या काळात येतं? पर्याय क्रमांक 2 भूतकाळामध्ये येतं. आज्ञा आणि असामाजिक शब्दाचा समास ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नत्रपुरुष. पुढील शब्दाचा समास सांगा. चक्रपाणी. चक्रपाणी याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 बहुव्रीही समास. भाषा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 भाष्य या धातूवरून आलेला आहे. पुढचा प्रश्न, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 15.4. कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर रोजी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. एक अप्रामाणिक व्यापारी 1 किलोग्राम वजनाऐवजी 900 ग्रॅम वजन वापरतो. या फसवणुकीतील शेकडा नफा किती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 10%. पुढील बेरीज करा. अंक दिलेले आहेत. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 11.11. पुढचा प्रश्न, सचिनने 5 सामन्यात 98 108 24 52 68 धावा काढल्या तर त्याने सरासरी किती धावा काढल्या? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 70. खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर आहे ती ओळखा. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 संत्रे नागपूर. जर मॅट 260 बॅट 40 CBD साठी कोणता अंक असेल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 24. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती हे डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळतो. खालील कोणता शब्द अशुद्ध शब्द आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सुज्ञ. पुढचा प्रश्न, 15 व्यक्तींना 15 किलोमीटर अंतर चालण्यास 15 तास लागतात तर एका व्यक्तीला तेच अंतर चालण्यास किती वेळ लागेल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 15 तासच लागतील. इंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहे? इंद्र यासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर येतं देवेंद्र. पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 55. पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 468. पुढचा प्रश्न, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? कायमस्वरूपी सभागृह कोणतं आहे? तर याचं उत्तर येतं राज्यसभा. महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो म्हटलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कोकणमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वीर रस आहे. माधुरी गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी होती. तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल? तर याचं उत्तर येतं पूर्व दिशेला आहे. पुढचा प्रश्न, C = 9 A = 25 देन J = what? त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 100. स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 निंदा. महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? लोकनृत्य कोणतं आहे? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 लावणी.
पुढचा प्रश्न, रमेश हा एका रांगेत दोन्हीकडून 9व्या क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण किती लोक आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 17. पुढचा प्रश्न, आईचे वय आज तिच्या मुलाच्या 5 पट आहे. 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या तिप्पट होईल, तर आज तिचे वय किती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 50. या गणिताचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 86 38. एका वर्गातील 120 विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी पास झाले, तर किती विद्यार्थी नापास झाले? त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 60. माझा चष्मा आण यातील आण हे कोणती क्रियापद आहे? आण हे कोणती क्रियापदे आहे? त्याचं उत्तर येतं आज्ञार्थ. एका विशेष सांकेतिक भाषेत डेट म्हणजेच 30, फेड म्हणजे 16, तर बॅट म्हणजे काय? यासाठी कोणता अंक येतो? तर याचं उत्तर येतं 23. 10 मीटर अधिक 100 सेंटीमीटर किती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 11 मीटर. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना हे बरेच वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 1 मे. पर्याय क्रमांक 4 1 मे 1960. तर मित्रांनो, ही होती आपली नागपूरची प्रश्नपत्रिका. पुढील प्रश्नपत्रिका लवकरच अपडेट करणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.